नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी व व्याजमाफी या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून काल महत्त्वाची अशी मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून महत्त्वाचा असा जी.आर. निर्गमित करून 27 डिसेंबर 2023 रोजी महत्त्वाचा असा जी.आर. निर्गमित झालेला आहे आणि या जी.आर.च्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्याजमाफीसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांना व्याजमाफी होणार किंवा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे व्याज परत येणार आहे, याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काल 27 डिसेंबर 2023 रोजी एक महत्त्वाचा असा जी.आर. राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचं कर्ज नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही त्या शेतकऱ्यांनी बँकेकडे आपलं शेतीवरती कर्ज घेतलेलं आहे तसेच त्या शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून वार्षिक 7% पासून ते 12% पर्यंत व्याज लावलं जातं। अशा शेतकऱ्यांना जवळपास जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना जवळपास हे कर्जाचं जे काही व्याज आहे ते परत केलं जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी आपलं कर्ज घेतलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांनी कर्ज बँकेकडे परत भरलेला असेल किंवा रिन्यू केलेला असेल किंवा जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी त्या शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून हे व्याज परत दिलं जाणार आहे। शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये ही जी काय रक्कम थेट दिली जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, जे नियमित कर्जदार शेतकरी त्यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून किंवा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, याच्या अगोदर 2019 मध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि अतिवृष्टी झाल्यामुळे कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली आहे। याचबरोबर त्या शेतकऱ्यांकरिता 3 कोटी रुपयांची तरतूद या जी.आर.च्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2019 ची या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफी झाली, परंतु त्या योजनेच्या माध्यमातून बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आणि त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही कर्जमाफी दिली जाणार आहे। अद्यापर्यंत 2019 नंतरची कर्जमाफी होईल का नाही हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आलेलं नाही। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2015 असेल, 2016 असेल, 17, 18, 19, 20 व यावर्षी 2023 पर्यंत जर कर्ज नियमित कर्ज जर ते शेतकरी असतील तर त्या शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी म्हणजे ही व्याजमाफी दिली जाणार आहे। आणि याच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचं म्हणजे बँकेच्या माध्यमातून जेवढं काही शेतकऱ्यांना कर्जाचं व्याज भरलेलं आहे ते सर्व कर्ज हे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना परत दिलं जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो, जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना सुद्धा 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज नियमित नसून थकीत आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा अद्यापर्यंत कर्जमाफी मिळालेली नसेल तर त्या सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 2017 या योजनेच्या माध्यमातून बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आणि अशा वंचित शेतकऱ्यांना जवळपास असे 6.5 लाख शेतकरी आहेत आणि या 6.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा फायदा होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून सुद्धा बहुतांश शेतकरी वंचित राहिलेले आहेत आणि अशा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल किंवा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल, या दोन्ही योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्या वंचित शेतकऱ्यांना ह्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। परंतु मित्रांनो, आता ही कशी होणार कर्जमाफी, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार, कोणत्या बँकेचे कर्जमाफ होणार, कोणत्या वर्षातले कर्जमाफ होणार, या सर्व प्रश्नावर शेतकरी कन्फ्यूज आहेत आणि याच प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला इथून पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जवळपास ही जी काही कर्जमाफी आहे 2014 ते 2019 पर्यंत कर्जमाफी होणार। ज्या शेतकऱ्यांचं कर्ज अद्यापर्यंत योजनेपासून पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र केलेलं आहे, वंचित ठेवण्यात आलेलं आहे किंवा ते शेतकऱ्यांना काही त्रुटीमुळे कर्जमाफी झालेली नाही अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार। याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2014 ते 2019 पर्यंत आहे परंतु कर्जमाफी योजनेसाठी पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र केलेल्या अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार। याचबरोबर
जे शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाख पर्यंतचं आहे किंवा 2 लाखाच्या वरचं जरी असेल तर 1.5 लाख त्यांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून दिली जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो आता सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांचा किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार। ही जी काही कर्जमाफी जी आहे 1.5 लाख पर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार आहे। याचबरोबर कोणत्या वर्षातले कर्ज 2014 ते 2019 पर्यंतची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून वंचित शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे आणि जवळपास राज्यातील 6.5 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे। याचबरोबर मित्रांनो 2 लाख पर्यंतची कर्जमाफी होणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून 1.5 लाखाची कर्जमाफी होणार। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून 2 लाख पर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार आहे। याचबरोबर मित्रांनो जे शेतकरी कर्जात बुडालाय, कर्ज थकीत आहे, पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाही, कर्ज भरू शकत नाही, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो 2019च्या नंतरच्या कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने अद्यापर्यंत घेतलेला नाही, परंतु फक्त छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आम्ही नव्याने सुरू करणार अशी फक्त घोषणा केलेली आहे। अद्यापर्यंत याच्यावरती कोणताच ठोस निर्णय झालेला नाही। परंतु काल 27 डिसेंबर 2023 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा GR निर्गमित केला आणि या GRच्या माध्यमातून डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्याज माफी होणार आहे। 100 कोटी रुपयाचा निधी या GRच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे। 100 कोटी रुपयांची व्याज माफी राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। याच्यासाठी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्याज माफी मिळणार हे संपूर्ण जिल्हानिहाय पाहण्याचा प्रयत्न करूया। यामध्ये मित्रांनो अकोला जिल्ह्याचा समावेश आहे, अमरावती आहे, अहमदनगर आहे, धाराशिव आहे, संभाजीनगर, कोल्हापूर, गडचिरोली असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर असेल, पालघर असेल, नंदुरबार, परभणी, धुळे, नाशिक, ठाणे, नागपूर असेल, जालना असेल, नांदेड असेल, जळगाव असेल, याचबरोबर पुणे असेल, बीड, बुलढाणा, वाशिम असेल, भंडारा असेल, वर्धा असेल, सांगली, हिंगोली, नंदुरबार, याचबरोबर सिंधुदुर्ग, लातूर, रत्नागिरी, सातारा व सोलापूर या सर्व जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये आहे। या सर्व 32 ते 33 जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीवरती कर्ज घेतलेलं आहे 2019 नंतर तुमचं रेग्युलर कर्ज असेल किंवा 2022 नंतर जरी तुमचं रेग्युलर कर्ज असेल, तुमचं जर कर्ज 3 लाख पर्यंतचं जर असेल आणि तुमचं मध्यम मुदतीचं कर्ज असेल किंवा दीर्घ मुदतीचं जरी कर्ज असेल, तुमचं जर 3 लाख पर्यंतचं जर कर्ज असेल तर तुम्हाला त्यावरती व्याज माफी होणार आहे। जरी तुम्ही बँकेला तुमचं व्याज भरलेलं जरी असेल तरी तर ते तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून हे परत दिलं जाणार आहे आणि जवळपास डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून तुम्हाला ही व्याज माफी होणार आहे। याचबरोबर मित्रांनो हे सर्व जे काही जिल्हे आहेत या सर्व नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। 27 डिसेंबर 2023 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ बैठक घेऊन या बैठकीच्या माध्यमातून एक महत्त्वाचा असा GR निर्गमित करून आणि या GRच्या माध्यमातून सहकार विभागाला म्हणजेच कर्ज जे नियमित कर्जदार शेतकरी त्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांची तरतूद ही राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांना नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ही व्याज सवलत मिळणार, याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।